सातारा जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून गेल्या 7 दिवसात सातारा, कराडसह फलटण या परिसरात आतापर्यंत 5 खून झाल्याचे उघड झाले आहे। काल रात्री मध्यरात्री सातारा शहरालगत बोगदा परिसरामध्ये आणखी एक खून झाल्याचं उघड झाले आहे। दुकानदाराने अंड्याचे पैसे मागण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले। गेल्या अनेक दिवसापासून सातारा जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरू आहे। मात्र काल रात्रीच्या या घटनेमुळे सातारा शहरासह परिसरात एकच शांतता लाभली आहे। आपण दृश्य पाहताय ती आहेत बोगदा परिसरात। याच परिसरात काल रात्री दुकानदाराचा खून झाला होता। या संदर्भात शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। मात्र सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले हे खुनाचं सत्र थांबणार तरी कधी हा खरा प्रश्न आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी कराड शहरात सुद्धा 2 खून झाले होते। याचबरोबर आता रात्री सातारा शहरात झालेल्या या खुनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। नेहमीच या परिसरामध्ये एकमेकांच्या विरोधात हे वातावरण तयार असतं। मात्र किरकोळ कारणावरून या झालेल्या खुनामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तुम्ही हे दृश्य पाहताय ती आहेत सातारा शहरालगत असलेल्या बोगदा परिसरातील। सातारा शहरापासून कास रस्त्याला जाणारा या रस्त्यावर काल रात्री हा भीषण खून झालेला आहे।